परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे परमेश्वर आज आपल्यासोबत आहे ना बोलणारा देवाचं वचन आहे ना की परमेश्वर म्हणतात की ना देवावर आहे ना देवाची लेकरं देवावर प्रेम करायला पाहिजे. देव जसं आपल्यावर प्रेम करतात आपण पण आहे ना परमेश्वरावर आहे ना प्रेम करायला पाहिजे. जीवनामध्ये अनेक वेळाना आपण असं म्हणजे विचार करत असतो की अनेक गोष्टीवर आपल्याला प्रेम असतं. पती पत्नीवर प्रेम असतं, पत्नीला पतीवर प्रेम असतं आपल्याला, किंवा आई वडील लेकरांवर पण प्रेम करत असतात, किंवा लेकरं पण आहे ना आई वडिलावर प्रेम. प्रेम हा एक शब्द आहे ना पवित्र शास्त्रात देवाने दिलेला एक कृपा आहे. प्रेम हा शब्द देवाने दिलेला. प्रेम राहिलं तरच आहे ना की पती पत्नीमध्ये समाधान असतं, आणि प्रेम असलं तर आई वडील आणि लेकरांमध्ये आहे ना समाधान राहणार. कुटुंबामध्ये पण आहे ना एकमेकावर प्रेम राहिलं तर ते कुटुंब आहे ना एक शांतीमध्ये समाधान आणि आशीर्वादामध्ये राहत असतं. तसं देवाने तर आपल्यावर आहे ना प्रेम केलं, पण आपण पण आहे ना परमेश्वरावर देवाचं लेकरं प्रेम करायला पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये येशू ख्रिस्त नावामध्ये ना देवावर प्रेम राहिलं पाहिजे. या सर्व गोष्टीवर आहे ना प्रेम करण्यापेक्षा या जगातल्या ना अनेक गोष्टीवर, म्हणजे काही लोकांना कपडेवर प्रेम असतं, काही लोकांना ना जेवणावर प्रेम असतं, काही लोकांना आपण जे आपली मन या सर्व गोष्टीवर राहत असताना आपण आता देवावर आहे ना प्रेम करण्याची ना आपली मन तयार करायला पाहिजे. हालेलुया. देवावर प्रेम. देवाचं लेकरांना ना पहिला कोणावर प्रेम म्हणजे परमेश्वरावर प्रेम. परमेश्वरावर जेव्हा आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये प्रेम राहिलं, आपण परमेश्वराविषयीना महिमा करतो, त्याच्यानं त्यांना गौरव करतो, आपण त्याची वचन ऐकतो, आपण किंवा त्याच्या मार्गामध्ये चालतो. आपण त्याच्यावर प्रेमच नसेल तर आपण त्यांनी कितीही सांगितलं आपण ऐकत नाही. त्याच्यावर प्रेम नसलं तर त्याच्या मार्गामध्ये चालत नाही. आजकालचं दुनियामध्ये तर आहे ना प्रेम म्हणजे ना माहीत नाही, पण पवित्र शास्त्रात असलेलं प्रेम आहे ना, प्रेम एवढं मोठं आहे की ना सर्वश्रेष्ठ आहे म्हणतात प्रेम. म्हणून पहिला कोरिन्थीकरास पत्र 13वा अध्याय 13 वचन जेव्हा आपण पाहतो, विश्वास आशा प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. हालेलुया. प्रीती श्रेष्ठ आहे. प्रीती म्हणजे प्रेम श्रेष्ठ आहे. सर्वात श्रेष्ठ म्हणजे काय? प्रेम. देवांचे वचन सांगितल्याप्रमाणे आपण सर्व गोष्टी श्रेष्ठ समजून घेतो, पण परमेश्वराची वचन म्हणतात सर्व विषयामध्ये आहे ना प्रेम श्रेष्ठ आहे. प्रेम नसल्याशिवाय आपण आहे ना त्यांच्या शब्द ऐकणार नाही. हालेलुया. म्हणून देवाची वचन सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा ना की परमेश्वरावर प्रेम करतो, जेव्हा परमेश्वरावर प्रेम असेल तर आपल्या हृदयामध्ये आपण परमेश्वराची ना वचन ऐकतो, आपण त्याच्या वचनानुसार चालत असतो. परमेश्वरावर प्रेम असेल तर आपण परमेश्वर सांगितलेलं त्याप्रमाणे करत असतो आपण. हालेलुया. कारण की या जगामध्ये ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्ती जे सांगितलं ते करत असतात. समजा प्रेमच नसलं तर आहे ना ते करतच नाही. काही काही वेळ जीवनामध्ये असं असतं की प्रेम आहे समजा, जेव्हा त्या प्रेमाच्या द्वारे आपल्याला जीवनात कितीही कष्ट आलं तरी पण सहन करतो, आपण सहन करतो. म्हणून परमेश्वरावर जेव्हा आपल्याला ना प्रेम असलं तर या जगामध्ये ना आपल्याला या जीवनामध्ये एखादं संकट आलं तरी पण येशू ख्रिस्त नावामध्ये आपण आहे ना ते सर्व गोष्टी सहन करत असतो. हालेलुया. सहन करून आहे ना त्या प्रेमाच्या द्वारे त्या संकटावर विजय प्राप्त करत असतो. म्हणून परमेश्वराची वचन मत्ते शुभ वर्तमानामध्ये ना परमेश्वर सांगितल्याप्रमाणे 22 अध्याय आणि 37 वचन, तो त्यास म्हणाला, तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतकरणाने
पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर म्हणलं. हालेलुया. म्हणजे देवावर काय करा म्हणलं त्याने? पूर्ण तो त्याच म्हणाला, तू आपलं देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतकरणाने. हालेलुया. म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये कोण राहायला पाहिजे? परमेश्वर. हालेलुया. थोडा परमेश्वर थोडं जग राहू नये. थोडा परमेश्वर थोडा जगाविषयी राहू नये. आपल्या अंतकरण परमेश्वरांनी वचनाने भरायला पाहिजे. हालेलुया. म्हणून देवाची वचन म्हणतात, तू अंतकरणाने परमेश्वरावर प्रेम दाखव. फक्त बोलण्यामध्ये प्रेम दाखवू नये. आपलं क्रिया राहायला पाहिजे. प्रेम कसं राहायला पाहिजे? क्रिया. म्हणून इथं परमेश्वराने म्हणलं, तुझ्या अंतकरणाने देवावर प्रेम कर. तुझ्या अंतकरणाने देवावर प्रेम कर. आणि नाही तर परमेश्वर सांगितल्याप्रमाणे बघू आपण परमेश्वराची वचन 22 अध्याय 37. तो त्यास म्हणाला, तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हालेलुया. म्हणजे आपले पूर्ण मन कोणावर राहिलं पाहिजे? परमेश्वरावर. आता आपण देवाचं लेकरं आहे. आपण प्रेम जेवढं आपण देवावर करतो, देव आपल्यावर प्रेम करतात. जेवढं परमेश्वरावर प्रेम राहिलं आपल्याला, परमेश्वराची प्रेम आपल्यावर असं प्रकट होत असतं की योहान शुभवर्तमान 3 आणि 16 प्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. देवाने जगावर एवढी प्रीती केली. म्हणजे देवाने सर्व मनुष्यावर प्रेम केलं. वचन ऐकलेलं प्रत्येक व्यक्तीवर परमेश्वराची प्रेम आहे. पूर्ण जगामध्ये असलेले मनुष्य, म्हणून परमेश्वर म्हणतात, मी सर्व मानव जातीचा देव आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचनानुसार जेव्हा आपण पाहत असतो की परमेश्वर सर्व मनुष्यावर प्रेम केलं. आज जगामध्ये आहे ना, माझ्यावर कोण प्रेम करत नाही, मला कोणी स्वीकार करत नाही, मी सांगितलेलं कोणी ऐकत नाही. म्हणून आहे ना, असं अनेक वेळा ना आपल्या मनामध्ये जेव्हा निराश होतो, पण परमेश्वर म्हणतात, तुझ्यावर प्रेम करणारा मी आहे, मी तुझा परमेश्वर आहे म्हणलं. हालेलुया. म्हणून देवाने ना प्रत्येक मनुष्यावर प्रेम करून परमेश्वराची वचन सांगितल्याप्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणजे देवावर ज्या व्यक्ती विश्वास ठेवलं, देवावर प्रेम करणारा कधी पण नाश होणार नाही. त्यांना मिळणार सार्वकालिक जीवन, त्यांना मिळणार सार्वकालिक आशीर्वाद, त्यांना मिळणार सार्वकालिक देवाचा अभिषेक. हालेलुया. परमेश्वरावर कोणी पण प्रेम करू द्या, कधी पण आहे ना नाश होणार नाही, कधी पण नाश होणार नाही. त्यांना मिळणारा येशू ख्रिस्त नावामध्ये सार्वकालिक जीवन. परमेश्वराची वचन सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण प्रकटीकरण 2 अध्यायामध्ये जेव्हा पाहतो 4 वचन, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी मला तुला दोष देणे आहे. परमेश्वर म्हणतो, तू पहिला माझ्यावर प्रेम केलं, आता तू सोडलं. पण देवाचं लेकरं कधी पण आहे ना, परमेश्वरावर जे प्रारंभामध्ये देवावर जे प्रेम असतं ते कधी पण सोडू नये. शेवटपर्यंत जेव्हा ना ते प्रेम केल्यावर 2 कोरिन्थिकरास पत्र 3 अध्याय 18 वचन जेव्हा पाहतो आपण परमेश्वराची वचन, परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण वारशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत, आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे
तेजस्वितेच्या परंपरेने आपल्या रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. हालेलुया. जेव्हा देवावर प्रेम करतो तेव्हा परमेश्वराची महिमा आपल्यामध्ये येत असतं. तर जेव्हा परमेश्वराची महिमा आपल्यामध्ये आल्यावर महिमा ते अधिक महिमामध्ये जाणार, आशीर्वादातून अधिक आशीर्वादामध्ये जाणार आहे. आपण देवाच्या कृपेतून अधिक कृपेमध्ये प्राप्त करू नये ना, परमेश्वराच्या महिमेने आशीर्वादाने भरणार आहे. हालेलुया. म्हणून देवाची वचन सांगितल्याप्रमाणे परमेश्वरावर जे प्रेम आहे ते कधी पण सोडू नाही, कधी पण सोडू नये. प्रकटीकरण मध्ये म्हटलं तू पहिली प्रीती तू सोडलं आहे. आपण कधी पण परमेश्वरावर जे प्रेम असतं ते सोडू नये. कारण आपण परमेश्वरावर प्रेम करतच राहिलं तर, त्याच्यावर विश्वास ठेवला तर, त्यांनी म्हणल्याप्रमाणे महिमेतून अधिक महिमा आपले रूपांतर होत असताना आपण अधिक महिमेमध्ये, अधिक आशीर्वादामध्ये, अधिक कृपेमध्ये प्राप्त करून देवाच्या आशीर्वादाने नेहमी भरणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराची महान कृपा आपल्यावर राहत असताना आपण परमेश्वरावर प्रेम करत आपण प्राप्त करायला पाहिजे आपल्या जीवनात मिळणारा आशीर्वाद. मग प्रीती सोडल्यावर काय होणार? आपण देवापासून लांब होत असतो. मन सोडायचं असतात का? प्रेम करायचं आहे. म्हणून देवाने सांगितल्याप्रमाणे देवाचं अभिषेक, पवित्र आत्मा, शक्ती, आशीर्वाद नेहमी तुमच्या जीवनामध्ये राहणार. हालेलुया. तुम्ही डोळे बंद करा, मी प्रार्थना करणार. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. आणि बाप्पा, तुझ्यावर ज्या व्यक्ती प्रेम करतो बाप्पा, त्याला महिमेतून अधिक महिमेमध्ये, कृपेतून अधिक कृपेमध्ये, दहेतून अधिक दहेमध्ये प्राप्त करत असताना तुला महिमा आणि गौरव होऊ दे. म्हणून वचन ऐकलेलं सर्व तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर, अभिषेक कर, पवित्र आत्म्याने भर, सामर्थ्याने भर. तुझं शक्ती तुझ्या लेकरावर नेहमी राहत असताना येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.